हे नाथ नारायण वासुदेव, कृपा करो राधा रानी, कृपा करो राधा रानी। तू ही वृंदावन की ठकुरानी, तू ही वृंदावन की ठकुरानी। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। अथं पचम दशोध्याय। श्रीमद्भागवतामधील 6व्या स्कंदातील 15वा अध्याय, चित्रकेतुला अंगिरा आणि नारदाचा उपदेश। श्री शुकवाच, उचं तु मृतं कोपान्ते पतितमुत कोपमम, शोकाभिभूतराजान बोधयन्तो सदुवीं। श्री शुकाचार्य म्हणाले, राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून होता. त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनाने समजावू लागले. ते म्हणाले, राजेंद्रा, ज्याच्यासाठी तू इतका शोक करीत आहेस तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता, तसेच तू त्यांचा कोण होतास, आणि पुढच्या जन्मी सुद्धा तुझ्या देशाशी काय संबंध असेल. कोयम सात तव राजेंद्री भवान, यमुनो शोषते त्वचाश कथमसृष्टो पुरुदानी मता परम. जसे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण एकमेकांशी जोडले जातात आणि वेगवेगळे होतात, त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात. एता प्रयंती संयान्ति स्रोत वेगिनी वालुकाम, संयुज्यते वियुज्यते तथा कालेन दीनमः. जसे काही बीजापासून दुसरे बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे भगवंताच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यापासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. एता दाना सुवेदाना भवति न भवति च, एव भूतेषु भूतानि जोचितानि मे समायाय. वया च त्वचा चे मे तुल्यकाला शोचरा, जन्मा मृत्यु यथा पच्छाति ब्राणनेव मधुना विभो. राजा, आम्ही तू आणि आमच्याबरोबर या जगात जितके चराचर प्राणी आज आहेत ते सर्वजण आपल्या जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतर राहणार नाहीत. यावरून असे सिद्ध होते सध्या सुद्धा त्याचा व आपला काही संबंध नाही. भूते भूतानि भूतेशमा सुजावन्ति अन्नतेज, आत्मसृष्टेरसोतांत्रेण पेशोमी भालवतम. सर्व प्राण्यांचे अधिपती जन्ममृत्यूरहित भगवान निरपेक्ष असून जशी मुले खेळणी तयार करतात आणि मोडून टाकतात, तशी आपण उत्पन्न केलेल्या व आपल्या अधीन असलेल्या प्राण्यांची निर्मिती करतात आणि त्यांच्याकडून अन्य प्राण्यांची उत्पत्ती पालन आणि संहार करतात. देहेन दीनो राजन देहादेयो बीजायते, बीजादेव यथा बीजाम देहार्दैव शाश्वतम. राजा, जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न होते, त्याचप्रमाणे माता पित्याच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो. घटाधिक कार्यामध्ये माती जशी नित्य, तसा देहांत राहणारा आत्मा नित्य असतो. देहादे विभागो यम विवेक कृता पुरा, जाती वीती विभागो यता वस्तुनी कल्पितम.
जसे एकाच मूर्तीरूप वस्तूमध्ये घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती हा भेद केवळ काल्पनिक आहे, त्याचप्रमाणे आत्मवस्तूमध्ये देय आणि देह या प्रकारचा भेद सुद्धा अनादि अविद्येने कल्पिलेला आहे. श्री शुकवाच एवमाससितो राजा चित्रकेतु द्विजोतिपीं प्रमुच्य प्राणिना वक्तमालिम्यान बभाषम. श्री शुकदेव म्हणतात, राजन, जेव्हा महर्षींना अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत घातली तेव्हा शोकाने म्लान झालेल्या हाताने पुसून तो त्यांना म्हणाला. राजवाच को युवा ज्ञान संपन्नो महिष्ठोच मय्यसामं अवधूतेन वेशेने गुडवी समागतो. राजा म्हणाला, आपण दोघी ज्ञानी आणि श्रेष्ठापेक्षा श्रेष्ठ असे स्वतःला अवधूत वेशात लपून येथे आलेले कोण आहात? भगवंताच्या ब्रह्मवेती भक्त माझ्यासारखा विशेषक्त प्राण्यांना उपदेश करण्यासाठी अवधूतासारखा वेश करून पृथ्वीवर स्वच्छपणे फिरत असतात. सनत कुमार नारद, ऋभु, अंगिराम, देवल, असित, अपातरम, व्यास, मार्कंडे, गौतम, वशिष्ठ, भगवान परशुराम, कपिल, शुक, दुर्वास, यज्ञवल्के, जातुकर्णी, अरुषी, रोमश, च्यवन, दत्तात्रेय, असुरी पतंजली, वेदशिराम, बौद्धमुनी, पंचशिरा, हिरण्यनाभ, कौसल्य, श्रुतदेव, ऋतदोज हे तसेच दुसरे सिद्धेश्वर ज्ञानदान करण्यासाठी पृथ्वीवर विहार करीत असतात. कुमारो नारदो रुबिरिगिंगालेओ सीता अपतरो व्यासो मार्कंडे गौतम वशिष्ठो भगवान राम कपिलो बादरायणी दुर्वस्य यज्ञवल्की जातुकर्ण्या सतारूपाणी रोमाचो दत्तासुरी समन्तज ऋषिवेद शिरा बोध्य मुनी पंचशिरा सतां हिरण्यनाभ कौसल्य सुतदेव ऋतध्वजं एतं परे सिद्धशासति ज्ञाने तव. तस्माद्वाग्रामो गुणदीय प्रभु आद्यतमसि मग्रस्य ज्ञानदीपा उदर्यतामं. ए स्वामींनो, मी विषयभोगात आसक्त असा मूर्ख असून अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडून जाऊ लागलो आहे. आपण मला ज्ञानाच्या प्रकाशात आणावे. अंगिरावाच अंते पुत्र कामस्य पुत्रदो मे गिरानुपम एष ब्रह्मसुता साक्षात नारदो भगवनानुषीम. अंगिरा म्हणाले, राजा, मी अंगिरा ज्यावेळी तू पुत्रासाठी असुरलेला होतास तेव्हा मी तुला पुत्र दिला होता आणि हे ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद आहेत. इदं त पुत्र शोकेन मग्नतमस्ति दुस्तरे अतद मनुस्मृत्य महापुरुष गोचरणम. तो पुत्र शोकामुळे अत्यंत घोर अशा अज्ञान अंधकारामध्ये बुडून जात आहेत असे पाहिले तेव्हा विचार केला, तू भगवंताचा भक्त आहे म्हणून तुला शोक होणे योग्य नाही. ए राजा, तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आम्ही दोघे येथे आलो आहोत, कारण जो भगवंताने ब्राह्मणाचा भक्त असतो त्याला शोक होणे योग्य नाही. अनुग्रहाय भवता प्राप्तवामी प्रभो ब्रह्मणो भगवद्भक्तो नावसितो महर्ते तदैव ते परं ज्ञान ददामि गृहमागतं ज्ञात्वाभिनिवेशं ते पुत्रमेव ददावं. ज्यावेळी मी प्रथम तुझ्या घरी आलो होतो त्यावेळी मी तुला परम ज्ञानाचा उपदेश दिला असता, परंतु तुझ्या मनामध्ये पुत्राची उत्कंठ इच्छा होती म्हणून मी पुत्रच दिला. अधुना पुत्रीन तापो भवते वानुभयते एव दार गुवारायो विवेद्येश्वरा संपदां शब्दादयस्य विषयासे राजवियुक्तयं बहिराज्यबलकोशा वृत्तिमाती सोजनम्. आता तुला स्वतःलाच पुत्र असणाऱ्याला किती दुःख होत असते याचा अनुभव आला आहे. हीच गोष्ट श्री, धन, घर, विविध प्रकारचे ऐश्वर्य, संपत्ती, शब्दाधिक विषय, राजवैभव, पृथ्वी, राजा, सेना, खजिना, सेवक, अमंत्य, संगे, सोयरे, इष्टमित्र सर्वांना लागू आहे, कारण हे सर्वांचे सर्व अनित्य आहे.
शूरसेना म्हणून हे सर्व पदार्थ शोकमोह भय आणि दुःखाला कारण आहे. मनाचे खेळ आहेत कारण हे प्रत्यक्ष नसतानाही दिसतात. हे गंधर्व नगर स्वप्न जादू आणि मनोरथाप्रमाणे सर्वतैव सत्य आहे. जे लोक कर्मवासनाने पीडित होऊन विषयाचे चिंतन करीत राहतात त्यांचे मन हे पदार्थ निर्माण करतात. सर्वेपि शूरसेनेमी शोकमोह भयातिता गंधर्व नगर प्रख्या स्वप्रमया मनोरथां दुष्यमानो विनातेन न दुष्यते मनोभवां कर्मादियन्तो नाना कर्माणि मनसो भवनाम् अयं मे देहो नो देया द्रव्यज्ञान क्रियात्मवां देहिनो विविध क्लेशा संतान पुकुदरातम पंचमहाभूते ज्ञानेंद्रिय आणि कर्मनियंत्रण समूह असलेला जीवात्माचा हा देह जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा म्हटला जातो. म्हणून तू मनाने आपल्या खऱ्या स्वरूपाचा विचार करून हे देहाविषयी नियत्वाचा विश्वास सोडून परम शांतीत राहा. तस्मात् स्वस्तेन मनसा विमुक्ष गतिमात्मनं देते दुर्वात विश्रमं तोजोमशम्माविशं नारद्वाच एता मंत्रोपनिषदा प्रत्यक्षा प्रयतो मम ये नारायणे सप्तराते द्रष्टा सर्कर्षाने प्रभू. नारद म्हणाले, हे मंत्रोपनिषद तू माझ्यापासून एकाग्र चित्ताने ग्रहण कर. हे धारण केल्याने 7 रात्रीमध्ये तुला भगवान संकर्षणाचे दर्शन होईल. नरेंद्र, प्राचीन काळी भगवान शंकर इथे श्री संकर्षण देवाच्या चरण कमलाचा आश्रय घेतला होता. यामुळे त्यांचा देहभ्रम दूर झाला आणि ज्यापेक्षा अधिक काही नाही किंवा ज्याची समाई नाही अशा महिमेला ते तात्काळ प्राप्त होते. तू सुद्धा लवकरच भगवंताचे ते परमपद प्राप्त करून घेशील. अध्याय 15 समाप्त. यत्र मत्रोपनिषदा प्रत्यक्षा प्रयतो मम ये धारयणे सप्तरात्रे ते द्रष्टा सर्कृष्णाय प्रभु. एत्पपादमूलम् उपसुत्ते नरेन्द्रापूर्व शर्वदयो ब्रह्ममिमे दिजते विश्रुतं सप्तदीपये तुलामत्वे प्रापा परं नदिरादुपरिम्. इति श्रीमद्भागवते महापुराणसंहितायां 6 स्कंदे चित्रकेतु 7 नाम 5ध्याय. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. चित्रकेतुला वैराग्य आणि संकर्षण देवाचे दर्शन हे उद्या आपण पाहणार आहोत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायणी वासुदेव मनोजवं मारुत्यतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातामजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासराना शिवचंद्रमौळीं फणीन्द्रमाथा च मुकुटजळाळीं कारुण्य सिंधू भवदुःखहारीं तुझविन शंभो मज कोण तारीं. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टी सगरूपा तुमा सदा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शिवानगम्य लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिरानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. सुखकर्ता दुःखहर्ता वरता विघ्नाचे नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाचे. सर्वानी सुंदर उठशेंदुराचे कंठे जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाचे
जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन सरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना त्रास रामाचा वटपाये सदना संकष्टी पावाणे निर्वाणे रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती हे अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है पंचम वेद निराला है सब ज्योति जगाने वाला है हरि नाम ये जग की मंगल की आरती पापियों को पाप से है तारती है शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला है हरि दरस कराने वाला है सुख करनी है दुख हरनी श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से है तारती हे मधुर बोल मधुपंत कोल सन्मार्ग दिखाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है श्री राम यही घनश्याम यही प्रभु की महिमान की आरती पापियों को पाप से है तारते श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारते घालिंग लोटांगण वंदीन चरणन डोळ्यानी पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पुजिनम भवे उवाणीन म्हणे नमा तवेम माता पिता तवेम बंधु सखा तवेम विद्या रविनम तवेम सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिया उदातयात्मा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशव नाम नारायण कृष्ण दामोदर वसुदेवरे श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं ब्रह्मचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे नमो पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय काशी विश्वनाथ भगवान की जय नर्मदा माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण।